Hello dear students, in previous lectures we have discussed important questions from your textbook, that is in text questions. in text question टेक्स्टबुकच्या मध्ये असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत की जे इम्पॉर्टंट आहेत, ज्याचे आन्सर्स तुम्हाला इझिली सापडणार नाहीत, असे क्वेश्चन्स आपण याच्या आधीच्या काही लेक्चर्समध्ये डिस्कस केलेले होते. आजच्या लेक्चरपासून आपण ह्या जो चॅप्टर आहे हेल्थ अँड डिसीजेस त्याचा एक्सरसाइजमधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सगळेच आपण नाही डिस्कस करणार आहोत. जे तुम्हाला ज्याचे आन्सर्स इझिली सापडणार नाहीत असेच क्वेश्चन्स एक्सरसाइजमधले देखील आपण डिस्कस करणार आहोत. यामधला जो फर्स्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आता याच्यामध्ये बघा स्टुडंट्स, तुम्ही इन्फेक्शियस डिसीज नुसते शिकलाय, नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय इथंपर्यंत तुम्ही शिकलाय, पण जेव्हा त्या दोघांच्या मधला फरक तुम्हाला विचारला जातो तर त्याचे डिफरन्सचे जे काही पॉईंट्स आहेत ते मात्र तुम्हाला लिहिता येत नाहीत. हे मी बरेचदा क्वेश्चन पेपर चेक करताना जेव्हा बघते, नुसता इन्फेक्शियस डिसीज सांगता येतो, नुसतं नॉन इन्फेक्शियस पण सांगता येतो, पण डिफरन्स लिहिताना दोघांच्यामध्ये असणारे कॉमन डिफरन्सेस हे लिहिणं एक्सपेक्टेड असतं आणि तिथं तुम्हाला लिहिता येत नाही. आणि म्हणून आपण हा पार्ट आज पहिल्यांदा डिस्कस करणार आहोत. मला सांगा, इन्फेक्शियस डिसीजेस आपण कुणाला म्हणतो? की जे डिसीजेस सम व्हेक्टर्स किंवा बॉडी फ्लुइड्स यांच्यामार्फत एका पर्सनला झाले असतील तर ते दुसऱ्या पर्सनकडे स्प्रेड होतात, त्यांना आपण इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतो. वेअर ॲज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस कुणाला म्हणायचं? की जे पर्सन स्पेसिफिक असतात. एका पर्सनला झाला तो डिसीज नॉन इन्फेक्शियस तर त्याच्यामुळे तो डिसीज दुसऱ्याला होत नाही. सो अशा प्रकारचे डिसीजेस त्यांना म्हणायचं नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. हा आपला पहिला मुद्दा झाला डिफरन्सिएशनचा, की हे दोन्ही प्रकारचे डिसीजेस कशामुळं स्प्रेड होतात. इन्फेक्शियस डिसीजमध्ये आपण काय लिहिणार? पहिला मुद्दा की स्प्रेड थ्रू व्हेक्टर्स, त्यानंतर बॉडी फ्लुइड्स. बॉडी फ्लुइड्स म्हणजे आपल्या बॉडीमधून सिक्रीट होणारे फ्लुइड्स, मग ते सलाइवा असेल, ब्लड असेल, हे सगळे फ्लुइड्स त्यांच्या थ्रू देखील हे डिसीजेस स्प्रेड होतात. त्यानंतर कंटामिनेटेड फूड, वॉटर, एअर, या सगळ्यांच्या थ्रू देखील हे डिसीजेस स्प्रेड होतात. व्हेक्टर्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, डिसीज एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे ट्रान्सफर करणारे सजीव. ह्या व्हेक्टर जसे की डास असतात, त्या डासांना हा डिसीज कॉझिंग जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते अफेक्ट करत नाही, पण त्या डासांच्या थ्रू एका ॲनिमलकडून दुसऱ्या ॲनिमलकडे ते कॅरियर्स असतात. थोडक्यात व्हेक्टर्स म्हणजे काय असतात? डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्सना कॅरियर किंवा कॅरी करणारे सजीव. ओके, ह्या सगळ्या रिझन्समुळे, ह्यापैकी कोणत्याही एका रिझनमुळे हे इन्फेक्शियस डिसीजेस पर्सन टू पर्सन स्प्रेड होतात. वेअर ॲज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस जे असतात ते पर्सन स्पेसिफिक असतात. इथे आपण काय म्हणणार? दीज अराइज ड्यू टू किंवा अराइज इन ह्युमन बॉडी असं म्हणू आपण. अराइज इन ह्युमन बॉडी. कशामुळे अराइज होतात? तर काही त्याच्या बॉडीमधले मेकॅनिझम असतात, त्याच्यामध्ये चेंज होतात. सिस्टीम आपल्या बॉडीमधले काही जे आपल्या बॉडीमधले सेल्स असतात त्यांचं फंक्शनिंग चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळं हे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस जे आहेत ते ह्युमन बॉडीमध्ये अराइज होतात. अराइज इन ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू चेंज इन फंक्शनिंग ऑफ व्हेरियस और स्पेसिफिक सेल्स इन द बॉडी. सो हा पहिला डिफरन्स झाला की हे दोन्ही प्रकारचे डिसीजेस होतात कशामुळं. हा पहिला मुद्दा लक्षात आला. आता जो नेक्स्ट मुद्दा आहे तो आहे बघा सेकंड मुद्दा, ऑकर ड्यू टू infectious agent
आता मी काय सांगितलं तुम्हाला की हे जे आहेत बॉडी फ्लुइड, कंटॅमिनेटेड फूड, कंटॅमिनेटेड वॉटर, ह्या सगळ्यांच्या थ्रू हे इन्फेक्शियस एजंट एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे जातात ना, आणि म्हणून हे इन्फेक्शियस डिसीजेस होतात. व्हेअरएज नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये अशा प्रकारचं ट्रान्सफर होत नाही, इन्फेक्शियस एजंट्समुळे हे डिसीजेस होत नाहीत. हा आपला दुसरा फरकाचा मुद्दा असेल. मग हे कशामुळे होतात, तर दे डू नॉट ऑकर, इथं ऑकर थ्रू म्हटलंय, सो इथं आपण म्हणूयात डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स इन्फेक्शियस एजंट और बॉडी कॉन्टॅक्ट, एकमेकांना टच केल्यामुळे, एकमेकांच्या सानिध्यात आल्यामुळे ह्या प्रकारचे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड होत नाहीत. इनफॅक्ट नॉन इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेडच होत नसतात, त्या फक्त पर्सनपुरते असतात, ते मर्यादित. हा झाला आपला दुसरा फरकाचा मुद्दा. त्याच्यानंतर आपण काय सांगूयात की या जे डिसीजेस आहेत इन्फेक्शियस डिसीजेस, ते एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होण्यासाठी त्या दोन पर्सनमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा होणं गरजेचं आहे. आपण एकमेकांशी हस्तांदोलन केलं, एकमेकांच्या सानिध्यात असलो, सानिध्यात बसलो, एका घरात राहिलो, अशा प्रकारे जेव्हा आपला एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क येतो, तर त्या संपर्कामुळे हे इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड होतात. इथे मात्र त्या पद्धतीच्या संपर्कामुळे हे डिसीजेस स्प्रेड होत नाहीत. हा एक आपण मुद्दा इथे सांगू शकतो. काय सांगत तिथे, ट्रान्समिशन रिक्वायर्स direct contact with infected person. इन्फेक्टेड व्यक्तीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला तरच ह्या प्रकारचे डिसीजेस हे होतात. नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये अशा प्रकारचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा येत नाही, का त्याच्यामुळे स्प्रेड होत नाही. ह्यापैकी बघा फक्त एकतर ट्रान्समिट होतच नाहीत. आता ह्या नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये काही डिसीजेस हे हेरिडिटरी असतात. हेरिडिटरी म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट होणारे डिसीज, पेरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जेव्हा जातात. बट ते सुद्धा कसे जातात, तर पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्टमुळे नाही, तर त्यांचे जीन्स जे असतात, DNA त्याच्यामध्ये जीन्स जे असतात, तर त्या जीन्स थ्रू हे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. हा एक इथे दोघांच्या मधला फरक आहे. इथे पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्टमुळे जातात, व्हेरॅज हे डिसीजेस जे आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणजेच पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स हे ट्रान्समिट होतात. सो इथे आपण लिहूयात काय की हेरिडिटरी डिसीजेस जे आहेत दे ट्रान्समिट फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. ऑफस्प्रिंग्स म्हणजे त्यांची पुढची पिढी, त्यांची मुलं बाळं. आता जर मला हे इन्फेक्शियस डिसीजेस अवॉइड करायचे असतील, हे साथीचे रोग ज्यांना म्हणतो आपण, तर ते डिसीज मला अवॉइड करायचे आहेत. सो व्हॉट आय कॅन डू, आय कॅन मेंटेन क्लीनलीनेस, आय कॅन मेंटेन पर्सनल हायजीन, की ज्याच्यामुळे हे डिसीजेस होण्याची रिस्क आपण मिनिमाइज करू शकतो. इजंट इट? वेअर ॲज हे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस जर तुम्हाला कंट्रोल करायचे असतील, ते होऊ नयेत अशी जर इच्छा असेल, तर आपण आपली लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे. एक्झाम्पल आठवायचे. बरं, आता एक अजून सांगते तुम्हाला मुद्दा. जेव्हा केव्हा तुम्हाला अशा प्रकारचे डिफरन्स जर आठवत नसतील, ह्याच्यात काय लिहायचं सपोज नाही आठवत आहे मला, तर सर्वात आधी तुम्ही त्या डिसीजेसचे एक्झाम्पल्स आठवायचे. इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड होणारे, ज्यांना आपण कम्युनिकेबल डिसीजेस पण म्हणतो, कोणते कोणते आहेत रे? फ्लू आहे, बरोबर, आता आपण बघतोय कोरोना आहे. सो हे प्रकारचे जे डिसीजेस आहेत ते आधी नावं आठवायची त्यांची, आणि मग
ते डिसीजेस कशामुळे स्प्रेड होतात ते तुम्हाला आपोआप आठवत जाईल. ही एक ट्रिक आहे तुम्हाला सांगते, की जेणेकरून बरेचदा मुलांना कळत नाही की पॉईंट्स काय लिहायचे. तर त्यासाठी आधी समोर डिसीज आणायचा आणि मग आठवायचं की अरे फ्लू कशामुळं होतो, डिसेंट्री कशामुळं लागते, करोना कशामुळं होतो. सो त्याचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही इथं लिहायचे. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हटलं की याच्यामध्ये काय येणार, कॅन्सर येणार, आर्थरायटिससारखे डिसीजेस येतील, डायबिटीस येईल, हार्ट अटॅक येईल. सो हे डिसीजेस कशामुळं होतात आपण शिकलो आहेच ऑलरेडी. मग ते मुद्दे इथे लिहायचे. अशा पद्धतीनं आधी एक्झाम्पल आणि मग त्याच्यामधले पॉईंट्स तुम्हाला आठवायला त्याच्यामुळं इझी जाणार. सो मला जर इन्फेक्शियस डिसीजेस अवॉइड करायचे आहेत मी काय करणार, कॅन बी अवॉइडेड बाय पर्सनल हायजीन अँड क्लीनलीनेस. स्वच्छता क्लीनलीनेस मेंटेन ठेवली की तुम्ही हे डिसीजेस अवॉइड करू शकता. आणि इथे काय सांगितलं तुम्हाला की तुमची जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. ते इथं आपण लिहूयात की कॅन बी कंट्रोल, कॅन बी अवॉइडेड बाय चेंज इन लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईलमध्ये चेंज म्हणजे काय सांगणार की खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लॅक ऑफ एक्सरसाइज, हे सगळे आपण डिस्कस केलेले होते बघा. हार्ट डिसीजेस, ह्या सगळ्या डिसीजेस जेव्हा आपण डिस्कस केले तेव्हा. तर त्या तुमच्या चुकीच्या ज्या सवयी आहेत त्या तुम्ही अवॉइड केल्या की तुम्हाला नॉन इन्फेक्शियस डिसीजेसपासून स्वतःचं प्रोटेक्शन करू शकता. सो हे झाले. आणि इथे एक्झाम्पल्स लिहायचे. अजून एक पॉईंट तिथे तुम्ही मेन्शन करू शकता. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, जेव्हा तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो, डिफरन्स लिहायला जर तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असेल तर तिथे तुम्हाला 4 पॉईंट्स लिहिणं एक्सपेक्टेड असतं. अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे एक्झाम्पल्स लिहिता त्या एक्झाम्पल्सना सेपरेट असे मार्क नाही आहेत. म्हणजे तुम्ही सपोज 3 मुद्दे लिहिले यातले आणि 4था पॉईंट जर तुम्हाला आठवला नाही आणि तुम्ही तिथे एक्झाम्पल लिहिले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स ते मिळणार नाही. तिथे तुम्हाला 1.5 मार्क मिळणार. एक्झाम्पलमधला डिफरन्स हा तुमचा तिथे काउंट केला जात नाही, हे लक्षात असू द्या. ओके. सो हे झाला फर्स्ट पॉईंट, दॅट इज डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. सेकंड क्वेश्चन आहे, इथे तुम्हाला 2 व्हरायटी सांगणार आहे. ॲक्च्युली हे खूप सोपं आहे, बट नुसतं आयडेंटिफाय ऑड टर्म असं न विचारता समजा तुम्हाला त्याच्यामागचं रिझन विचारलं, असे देखील विचारले जातात की नुसता ऑड वन आउट फाइंड आउट नाही करायचं आपल्याला, तर त्याच्यामागचं रिझन विचारलं जातं हमखास एक्झाममध्ये. तर ते रिझन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता इथे मलेरिया, हेपॅटायटिस, एलिफंटायसिस आणि डेंग्यू हे 4 प्रकारचे डिसीजेस आहेत. आता याच्यामधला ऑड वन आउट तुम्हाला सांगता येईल ना. काय आहे याच्यातला ऑड वन आउट, दॅट इज हेपॅटायटिस आहे. पण का आहे हे पण सांगता येणं एक्सपेक्टेड आहे इथे. जर विचारलं असेल तर मेन्शन करायचं, नसेल तर नाही सांगायचं अर्थातच. आता ह्यातला तुमचा ऑड वन आउट आहे हेपॅटायटिस. ओके. मग एक्सप्लेन करा म्हटलं व्हाय, तर ह्याच्यामधला हा मलेरिया, एलिफंटायसिस, डेंग्यू हे सगळे व्हेक्टरमुळं, दॅट इज मॉस्किटोमुळं होणारे डिसीजेस आहेत. आणि हा हेपॅटायटिस मात्र कंटॅमिनेटेड वॉटरमुळे, फूडमुळे होणारे हा डिसीज आहे. म्हणून हा ऑड वन आउट झाला. सो लक्षात ठेवा, नुसतंच असं न सांगता तुम्हाला त्याच्यामागचं रिझनसुद्धा, त्याचीसुद्धा तयारी तुम्ही करायची आहे की कशाही प्रकारचा क्वेश्चन आपल्याला विचारला तरी यू शुड बी रेडी टू आन्सर दॅट क्वेश्चन. आता नेक्स्ट, प्लेग, एड्स, कॉलेरा, TB. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो एड्स आहे हा ऑड वन आउट येईल, बिकॉज हा व्हायरल डिसीज आहे आणि हे जे बाकीचे आहेत ते बॅक्टेरियल डिसीज आहेत, असं तुम्हाला ह्याच्यामधला डिफरन्स सांगता येईल. सो आयडेंटिफाय ऑड वन आउट हे देखील कन्फ्युजिंग आहे, म्हणून आपण इथे डिस्कस केलं. आता त्यातला बघा क्वेश्चन नंबर 3 मधला ए जो क्वेश्चन आहे तो मुद्दामून मी इथं लिहिला नाही. त्यात क्वेश्चन काय आहे तुम्हाला की व्हॉट आर डिफरंट वेज, की एखादा डिसीज, इन्फेक्शियस डिसीज स्प्रेड होण्यामागचे वेगवेगळे
वेज काय आहेत, तर त्याचं आन्सर तुमचे हेच, हा जो फर्स्ट पॉईंट सांगितला ना मी की इन्फेक्शियस डिसीजेस व्हेक्टर्स, बॉडी फ्लुइड्स, कंटॅमिनेटेड फूड, कंटॅमिनेटेड वॉटर, कंटॅमिनेटेड एअर यांच्या थ्रू स्प्रेड होतात. सो तो जो क्वेश्चन नंबर 3A आन्सर तुमचं तेच आहे. सो मी ते इथं मेन्शन करत नाही. तो क्वेश्चन देखील सोपा आहे. आता नॉन इन्फेक्शियस डिसीजेस विचारलेत तुम्हाला अदर दॅन टेक्स्टबुक. टेक्स्टबुकमध्ये जे आपल्याला नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आपण शिकलो आहे, तर अदर दॅन दोज की हार्ट अटॅक असेल, कॅन्सर असेल, हे डिसीज आपण बघितलेत नॉन इन्फेक्शियस डिसीजमधून. ओके, सो त्यांच्या व्यतिरिक्त अजून काही काही आहेत, त्यातले एनी 5 एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आजूबाजूला बघितले तर तुम्हाला एक जनरल नॉलेज म्हणून देखील त्याचा यूज होईल. कुठले कुठले नॉन इन्फेक्शियस डिसीजेस तुम्ही सांगू शकता बघा. एक म्हणजे अस्थमा सांगू शकतो आपण, दमा ज्याला म्हणतो, बरोबर, तो एक नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. आपण आर्थरायटिस सांगू शकतो. त्याच्यानंतर लिव्हर डिसीज किंवा लिव्हर फेल्युअर, लिव्हरला येणारी सूज किंवा लिव्हरचे डिसीजेस आपण हे नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणून सांगू शकतो. हार्टचे डिसीज जसं आहे तसं लिव्हरचे डिसीज, किडनी फेल्युअर हे देखील तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन. खूप लॉंग लिस्ट आहे. कुठलेही 5 एक्झाम्पल्स, 5-6, अगदी 5 म्हणजे 5च नाही, 5 ते 10 एक्झाम्पल्स तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस की जे टेक्स्टबुकच्या बाहेरचे असावेत शक्यतो. सो इथे 4-5 आपण डिस्कस करूया की अल्झायमर डिसीज एक आहे बघा. अल्झायमर्स डिसीज, ज्याच्यामध्ये आपली स्मृतीभ्रंश होतो, आपल्याला आठवत नाहीत वस्तू. पार्किन्सन्स डिसीज आहे, आपले पॅरालिसिस आहे, अशा प्रकारचे डिसीजेस देखील तुम्ही इथे सांगू शकता. त्यानंतर डाऊन सिंड्रोम एक आहे. याच्याबद्दल डिटेल आपण पुढच्या 9th स्टँडर्डमध्ये शिकणार आहोत. डाऊन सिंड्रोम जे आपले जेनेटिकल डिसऑर्डर्समुळे होणारा हा डिसीज आहे. सो तो देखील तुम्ही इथे सांगू शकता. ओके, अजून काय सांगू शकतो आपण, सिस्टिक फायब्रोसिस हा एक डिसीज आहे बघा. सिस्टिक फायब्रोसिस म्हणजे गाठी तयार होतात आपल्या शरीराच्या काही पेशींच्या मध्ये, सेल्समध्ये. मी सांगताना तुम्हाला इथं लिहिताना हे 4-5 लिहिलेत, शिवाय एक्सप्लेन करताना पण बरेचसे डिसीजेस अजूनही मी ॲडिशनल सांगितलेले आहेत. सो एक 10-12 डिसीजेसची नावं तुम्हाला इझिली सांगता आली पाहिजेत अदर दॅन टेक्स्टबुक. आलं लक्षात? सो हे काही क्वेश्चन्स होते आपल्या एक्सरसाइजमधले. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचे काही क्वेश्चन्स जे आहेत ते डिस्कस करणार आहोत.